आज आपण प्रज्ञा जिचं MPSC 2019च्या परीक्षेमध्ये नायब तहसीलदार या पदावरती सिलेक्शन झालेलं आहे, तिच्याबरोबर चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत की तिचा हा जो प्रवास आहे स्पर्धा परीक्षेचा, तर हा कशा पद्धतीने तिनं प्रवास केला, अभ्यास केला आणि ह्या यशापर्यंत पोहोचलेली आहे. सर्वात प्रथम जे तिनं यश मिळवलं 2015 पासून जॉब करून सोडून तो जॉब, परत इतकी वर्ष प्रिपरेशन, बऱ्याच वेळेला 2-3 अपयश, तर त्या सर्वांवरती मात करून तू हे यश मिळवलंस. ज्या वेळेला तुला रिझल्ट कळाला तर त्यावेळेला तुझी पहिली रिॲक्शन काय होती? ऍक्च्युली मी इतकी भावूक झाली होती की मी अक्षरशः रडायला सुरुवात केली होती. माझ्या आईला जाऊन मी पटकन अशी मिठी मारली की तिला वाटलं की अगं काय झालं, म्हणजे कारण मी इतके दिवस वाट पाहत होती रिझल्टची वगैरे, की म्हणजे तिला सुचेनाच झालं की काय झालं वगैरे. तर मी अशी रडत रडत तिला सांगायला सुरुवात केली की अगं मम्मी मी पास झाली म्हणून. तर ती बोलते अगं मग तू वेडी आहेस का, रडतेस का, हा तर खूप म्हणजे आपण इतके दिवस त्याची वाट पाहत होतो आणि जेवढं तू कष्ट केलंस त्याचं म्हणजे आज तुला फळ मिळतं, तर मग रडतेस का वगैरे असं म्हटलं. माहीत नाही, पण इतका भावनिक क्षण म्हणजे माझ्या आयुष्यात हा होता की एक्सप्लेनच नाही करू शकत. हे सगळं डोळ्यांवाटे म्हणजे वाहून गेलं असं. त्याच्यानंतर माझी बहीण होती घरी, म्हणजे तिला सांगायला गेली मी. तिला तर वाटलं बापरे म्हणजे असं काय झालं की काय घरी, असं वाईट अशी घटना. तर म्हटलं की अगं नाही, तिला पण मी रडत रडत की बाबा मी म्हणजे पास झाले म्हणून. तर ती बोलली अगं दीदी वेडी आहेस का तू, ती म्हणजे ती किती म्हणजे आपण सेलिब्रेट करूयात बोलली की एवढी छान गोष्ट. आणि सातत्याने म्हणजे तू प्रयत्न करत होतीस, पण कुठे ना कुठे थोडं म्हणजे फॉरेस्टची एक म्हणजे पोस्ट होती ती म्हणजे 2-3 मार्कांसाठी माझी राहून गेली होती. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग राज्यसेवेसाठीची 2018ची प्रिलियम होती, ती पण माझी 5 मार्कांसाठी म्हणजे नव्हती, मी क्वालिफाय झाले. आणि मग त्याच्यानंतर असं ठरवलं होतं की नाही म्हणजे 19 जे काही आहे ते आता फुल अँड फायनल, म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला एक पोस्ट तरी म्हणजे घ्यायचीच आहे, काहीही झालं तरी. त्यामुळे असं सुरुवातीपासून ठरवलं होतं की नाही म्हणजे करायचंच आहे. आणि ज्या क्षणी म्हणजे असं कळलं, ॲक्च्युली मी रिझल्ट माझा स्वतः पण नाही पाहिला, माझ्या फ्रेंडला सांगितलं की बाबा तू चेक कर, माझ्यात हिंमत नाहीये. त्यामुळे मग जेव्हा मला कळलं असं की म्हणजे माझं नायब तहसीलदारपदी सिलेक्शन झालंय, तर तो खूप म्हणजे मी शब्दात असं एक्सप्लेन नाही करू शकत आहे, एवढं म्हणजे छान वाटलं मला. म्हणजे तुझी जी शेवटची लढाई होती ती हो. डू अँड डाय सारखी. येस ऑफकोर्स सर. तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी सांगशील? येस नक्की. माझे वडील मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कनिष्ठ पदावरती कार्यरत होते, पण ज्यावेळेस मी एक्झामला म्हणजे प्रिपरेशनला स्टार्ट केलं तेव्हा ते रिटायर्ड होते, म्हणजे ते 2012 सालीच रिटायर्ड झाले. आणि त्याच्यानंतर माझी आई एक हाऊसवाईफ आहे आणि माझी बहीण जी 3 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा, मग तिचं ग्रॅज्युएशन जस्ट कम्प्लीट झालं होतं आणि तिला एक जॉब म्हणजे प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब लागला होता. मग नंतर त्यांनी मला इतकं म्हणजे सांगितलं की दीदी ठीक आहे, तुझी इच्छा आहे, तुला करायचं आहे तर तू कर, आमचं तुला पूर्ण सपोर्ट आहे, म्हणजे मग तू त्याची काही काळजी नको, फायनान्शियल वगैरे काही नाही. मला सगळं म्हणजे बुक्स असेल, काही मटेरियल असेल किंवा जे आपलं सपोर्ट सिस्टीम म्हणतात ना, ती माझ्या मागे एवढी स्ट्रॉंग होती की म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टींचं कधी असं डिप्रेशन नाही आलं की म्हणजे मला काही मिळत नाहीये. हा, खूप चांगलं एक्झाम्पल आहे. घरातल्यांनी जर सपोर्ट केला खूप तर मुलं, सामान्य कुटुंबातली खूप मुलं, येस खूप मोठं यश. हो, कारण माझे वडील त्यावेळेस रिटायर्ड होते, त्यावेळी म्हणजे त्यांना पेन्शन होती, ती एक गोष्ट होती. पण माझ्या बहिणी बोलली, बहीण लहान असून देखील ती 3-4 वर्ष लगातार मोठ्या बहिणीसाठी माझ्यासाठी वागत होती. म्हणजे जे काही माझ्या गोष्टी असतील किंवा मला जे काही लागेल, ज्या गोष्टी मला हव्या आहेत, सगळ्या पुरवण्याचं तिने काम केलं. आणि माझं खूप मोठं श्रेय म्हणजे ह्या ज्या पिरियडमधलं सगळं जे आहे ते खूप मोठं त्यांना द्यावं असं वाटतं. आणि सेकंड म्हणजे युनिक अकॅडमी, कारण म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं, विचार केला की MPSC करायचं आहे, मला यातलं 1% काही माहीत नव्हतं की म्हणजे काही पोस्ट असतात किंवा एक्झामचं कशी स्ट्रक्चर असतं, काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे मी एक म्हटलं की चल एक क्लास लावलं तर आपल्याला एक आयडिया येईल, एक छान गायडन्स मिळेल आपल्याला, आणि मग आपला एक प्रवास जो आहे तो थोडासा म्हणजे न भरकटता चांगल्या दिशेने सुरुवात होईल. तर त्यामुळे मी युनिक अकॅडमीचं बरंच खूप नाव ऐकलं होतं. पुण्याची पण ब्रांच खूप छान आहे, ठाण्याची पण ब्रांच खूप छान आहे. त्यामुळे मी आली होती आणि इथे मग ॲडमिशन घेतलं, माझं 1 इयर कम्प्लीट केलं. आणि त्याच्यानंतर पण मग सत्यजित सर असतील, मंगेश सर असतील, सुहास सर असतील, परत शेट्टी सर आहेत, अशी फॅकल्टी आम्हाला मिळाली की म्हणजे त्यांनी खूप मोलाचं म्हणजे ह्याच्यामध्ये पार पाडले. म्हणजे प्रत्येक विषय असू, त्यांनी जे आम्हाला म्हणजे गायडन्स केलं, प्रत्येक विषयाचं आपापली एक बाजू त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खूप फायदा झाला असं म्हणजे मी नक्की आवर्जून सांगेन ही गोष्ट.
आता तुझा जर प्रवास बघितला तर तू पहिले प्रिलिम्स फेल झाली, येस सर. त्याचबरोबर जर तुझं बॅकग्राऊंड बघितला तर त्यामध्ये म्हणजे बहीण जॉब करते, लहान येस बहीण, येस येस. तर मग फेल झाल्यानंतर मग तेच ती सगळी चक्र डोक्यात चालू राहतात आपल्या. हो की बरोबर. आपण एवढं सगळं सपोर्ट Yes, आहे sir. तरी सुद्धा आपण फेल होतो. येस सर. आणि त्यामुळे मग एक आपण बघितलं की स्पर्धा परीक्षा Yes. खूप प्रेशर आहे, बरोबर. टेन्शन आहे, स्पर्धा जास्त आहे. येस सर. तर मग नेमकं अशा काय गोष्टी, असं कुठला सपोर्ट सिस्टीम किंवा तुझी विचाराची पद्धत होती की ज्याच्यामुळे तू यामध्ये तग धरून राहिलीस, इतकी वर्ष तू म्हणजे कंटिन्युअस वर्क करत राहिलीस, त्यामागे मोटिवेशन काय होतं, मोटिवेशन कशाचं होतं? ऍक्च्युली सर म्हणजे मला ना म्हणजे सुरुवातीपासूनच असं म्हणजे म्हणायला सांगायला आवडेल की म्हणजे कुठलीही गोष्ट होत असते त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी असतात, पण ते आपल्या हातात असतं की आपण ते कुठल्या पद्धतीने घ्यायला हवं. प्रत्येक गोष्टीमागे काही निगेटिव्ह काही पॉझिटिव्ह असतात. आता ठीक आहे, मी म्हणजे 2017ची माझा अभ्यास नव्हता त्यामुळे मी नाही देऊ शकली, करू शकली, पण सेम टाइम मी 18ची दिली, माझा खूप जवळ येऊन गेलो. त्यामुळे मला असं वाटलं की अजून थोडा प्रयत्न आपण केला तर नक्कीच करू शकतो. त्याच्यानंतर माझी फॉरेस्टची एक्झाम निघाली, प्री झाली म्हणजे निघाली, मेन्स निघाली, इव्हन मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले, तेव्हा पण जस्ट 2 मार्कांसाठी म्हणजे नाही होऊ शकलं माझं. तर म्हणजे मला असं वाटलं की माझे प्रयत्न थोडेसे कुठेतरी कमी पडतात. तेच जर आपण फुल अँड फायनल म्हणजे द्यायचा प्रयत्न केला तर नक्कीच यश आपल्यापासून दूर नाहीये. नवीन जे मुलं तयारी करतात, येस सर. तर यामध्ये जे कुठल्या कुठल्या टप्प्याने त्यांनी तयारी करायला पाहिजे, सुरुवातीला हे करा, नंतर हे करा, असं सजेस्ट करशील? हा नक्कीच म्हणजे मला आवडेल ही गोष्ट शेअर करायला, कारण जो एक्सपिरियन्स मला आलाय ते त्यातून त्यांनी पॉझिटिव्ह घ्यावं असं मला निश्चित असं वाटतं. आता सुरुवातीला मुलं ग्रॅज्युएशन करतात किंवा त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे एमपीएससी वगैरे अभ्यास करायला सुरुवात होते, तर मला आधी असं वाटतं की आपला जो एमपीएससीचा प्रॉपर सिलेबस आहे तो थरोली त्यांनी म्हणजे चेक करायला हवा, की आपण प्रिलियम्स देतोय, मेन्स देतोय, जी कोणती एक्झामसाठी ते प्रिपेअर करतात त्याचा आधी थरोली सिलेबस त्यांनी म्हणजे पाहून घेतला पाहिजे. ऍट द सेम टाइम जे क्वेश्चन पेपर आहेत आयोगाचे ते पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण आपल्याला एक आयडिया येते की म्हणजे कशा टाईपचे क्वेश्चन किंवा कुठला म्हणजे जास्त पार्टवरती आपल्याला प्रश्न विचारू शकतात. आणि त्याच्यानंतर जर समजा आपण सुरुवातच जर करायची असेल तर मला असं वाटतं की स्कूल बुक शिवाय चांगला पर्यायच नाहीये, कारण जेवढं चांगलं आपण स्कूल बुक्स मधून साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये म्हणजे शिकू शकतो तेवढं कुठल्याही रेफरन्स बुकमध्ये आपल्याला तेवढं स्टार्टिंग पिरियडमध्ये तर नाही मिळणार करायला. त्यामुळे मी सजेस्ट करेन की हे म्हणजे कन्फर्म तुम्ही पहिलं स्कूल बुक्सचा म्हणजे वापर करायला हवा. त्याच्यानुसार म्हणजे ज्या काही आपल्या म्हणजे बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्या क्लिअर व्हायला खूप मदत होते. आणि मग जेव्हा आपण रेफरन्स बुक घेतो, कारण ऑलरेडी ते इतके मोठ्या असतात की म्हणजे बघताना भीती वाटते की बाबा एवढं कधी संपवायचं. त्यामुळे मग जर आपण स्कूल बुकचा व्यवस्थित अभ्यास केला तर मग रेफरन्स बुकचं आपल्याला खूप म्हणजे पटकन होतं कव्हर, जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे मला असं आवर्जून वाटतं की स्कूल बुक्स आहे, सिलेबस चांगला कव्हर करायला हवा, म्हणजे वाचून घ्यायला हवा पूर्ण व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर अनालिसिस, ह्या बेसिक 3 गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत असं मला वाटतं. तुम्ही खूप छान गोष्ट सांगितली, नवशिक्यांना खूप मदत होईल. येस म्हणजे सर. जे अभ्यासाचे टप्पे आहेत ते पहिलं तुम्ही सिलेबस बघा, येस सर. त्यानंतर तुम्ही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करा, त्यानंतर बेसिक बुक्स वाचा, Yes, नंतर sir. रेफरन्स बुक. येस सर. हे खूप मदत करेल या तुमचे जे सजेशन आहे त्यामुळे Okay. विद्यार्थ्यांना. तर आता यानंतरचा एक टप्पा असतो की तुम्ही नोट्स काढणं, हा. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट असते की याची रिव्हिजन. तर तू काय सजेस्ट करशील, नोट्स काढाव्या की नको, आणि रिव्हिजन कशा पद्धतीने करायला पाहिजे? ऍक्च्युली तसं ते पर्सन टू पर्सन डिपेंड करतं, म्हणजे कोणाला लिखाणाची सवय असते किंवा कोणाला नसते लिखाण. आता एखाद्याला जर त्याची सवय असेलच किंवा नोट्स काढायच्या, शॉर्ट नोट्स काढायच्या, तर मी खूप चांगली पद्धत आहे ऍक्च्युली ती, म्हणजे आपल्याला त्या ज्या मेन टाइमला जेव्हा एक्झाम असते तेव्हा रिव्हिजनला खूप जास्त फायदा होतो नोट्सचा. पण सुरुवातीपासूनच मी खूप कंटाळा करत होते ऍक्च्युली नोट्स या प्रकाराचा. माझा भर जास्तीत जास्त रिव्हिजनवरती होता, की म्हणजे मी किती फटाफट रिव्हिजन करू शकते, आणि क्वेश्चन सॉल्व्हिंगकडे माझा जास्त कल होता. पण मी जेव्हा माझ्या फ्रेंड्सला बघत होती, म्हणजे माझे खूप मला ग्रुप मध्ये फ्रेंड्स होते, तर ते नोट्स वगैरे काढत होते, पण मी म्हटलं प्रिलिम इट्स ओके की नाही काढलं ठीक आहे, मी रिव्हिजन तर करते आणि मला त्याचा बेनिफिट होतोय. पण जेव्हा मी मेन्सला गेली आणि जेव्हा मला कळलं की 3 दिवस लगातार 6 आपले पेपर आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे, तेव्हा आपण थरोली बुक्स नाही रेफर करू शकत. आणि मग त्यावेळेला मी ज्या काही म्हणजे पद्धतीने ट्राय केलं होतं नोट्स काढायचं, जमलं नाही जमलं ती पुढची गोष्ट, पण मी माझ्या पद्धतीने असं ट्राय केलं होतं. त्यामुळे जी रिव्हिजन होती म्हणजे त्या 3 दिवसांमधली प्रत्येक पेपरच्या आधी,
तर मी नक्की सांगेन की एक रिव्हिजन तर तुमची कन्फर्म होते. समजा म्हणजे दुसऱ्या दिवशी GS1 GS2 चा पेपर असेल तर नक्की म्हणजे जो सकाळचा पिरियड आहे त्याच्यामध्ये GS1 ची पूर्ण रिव्हिजन होऊ शकते जर तुमच्याकडे प्रॉपर नोट्स असतील तर. आणि त्याच्यानंतर जो मध्ये आपला ब्रेक टाइम असतो त्याच्यामध्ये GS2 ची म्हणजे पॉलिटी पेपर असतील त्याची रिव्हिजन कन्फर्म होऊ शकते जर तुमच्याकडे शॉर्ट नोट्स असतील तर. त्यामुळे मी असं म्हणेन की जर तुम्हाला काढता येत असतील नोट्स तर तुम्ही नक्की अवश्य काढावेत असं माझं सजेशन आहे. अजून प्रिपरेशन मधला एक जो महत्वाचा टप्पा आहे येस सर. तर तो म्हणजे जे सराव चाचण्या आहे. बरोबर. तर त्या म्हणजे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात सराव चाचण्या दिल्या होत्या. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे नवीन विद्यार्थ्यांनी खूप भीती आहे सराव चाचण्या. मुलांना अशी भीती असते की मला मार्क कमी पडतो. काही वेळेला अशी भीती असते की याचा परिणाम माझ्या मुख्य परीक्षेवरती जे देणार आहे त्याच्यावरती होईल. तुम्ही काय सजेस्ट कराल की सराव चाचण्या द्यायला पाहिजेत का नाही आणि द्यायचे असतील तर ते किती प्रमाणात द्यावे? नाही बरोबर आहे म्हणजे कारण सराव चाचणीतून आपल्याला एक पद्धत म्हणजे एक शिस्त लागते की टाइम मॅनेजमेंट ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण ऍक्च्युअलमध्ये आयोगाचा पेपर द्यायला जातो तेव्हा आपण खूप म्हणजे डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न असतात एकदम की आता कसं मी सामोरं जाऊ, खूप म्हणजे प्रेशर असतं. ते जर आपण सराव चाचण्या ज्या काही टेस्ट सिरीज असतात त्या जर आपण देत गेलो तर म्हणजे आपल्याला एकतर पहिली गोष्ट आपल्याला टाइम मॅनेजमेंटची सवय होते की एवढ्या पेपर टाइममध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये पण खूप म्हणजे आपण पद्धती अवलंबतो, प्रत्येक पेपरला वेगवेगळी पद्धत की मी आधी हे म्हणजे हा पार्ट मी आधी करेन किंवा तो पार्ट नंतर करेन. जसं प्रिलियमला आपण बघायला गेलो तर GS ठीक आहे म्हणजे सब्जेक्ट वाईज आहेत प्रत्येक पेपरचे म्हणजे सब्जेक्टचे 15-15 क्वेश्चन. मग आपण कधी आता आपला जो स्ट्रॉंग पॉईंट आहे तो आपण म्हणजे टेस्ट सिरीजच्या माध्यमातून ओळखू शकतो की बाबा मला पॉलिटी चांगलं येतं तर मी आधी पॉलिटी घेणार म्हणजे ते 15 क्वेश्चन मी जर सॉल्व्ह केले तर मला एक कॉन्फिडन्स येणार. त्यामुळे मग जर आधीचा जर आपला जे काही वेळ आहे तो जर आपण आपले स्ट्रॉंग पॉईंट करण्यात जर घालवला आणि हे सगळी जे गोष्टींची जे आपल्याला म्हणजे हे आहे ते टेस्ट सिरीज मधून कळतं किंवा आपल्याला CSAT पेपर असेल तर त्याच्यामध्ये तर टाइम मॅनेजमेंट म्हणजे खूपच जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे मग एखाद्याचं कॉम्प्रेन्शन चांगलं असू शकतं, एखाद्याचं जे मॅथ्स रिझनिंगचा पार्ट आहे तो चांगला असू शकतो. त्यामुळे ते प्रत्येकाने आपल्यावरती ठरवावं की कोणता पार्ट त्यांना जो चांगला सोयीस्कर वाटतो तो त्यांनी आधी करावा. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने करता येतात. त्यामुळे जेव्हा आपण फायनल एक्झाम देतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचं प्रेशर न राहता आपण आधी ठरवल्याप्रमाणे की मला ह्याच पद्धतीने जायचंय तर त्याचा खूप फायदा होतो. आणि किती लावाव्यात काय लावाव्यात त्यासाठी मी म्हणेन की सरसकट सगळ्याच न लावता 1, 2 ते 3 ज्या तुम्हाला चांगल्या वाटतात त्या लावले तर खूप फायदा होतो. कारण एक पद्धत असते प्रत्येक टेस्ट सिरीजची, मग ती आपण फक्त 2 ते 3 लावून त्याचाच फक्त वारंवार जर अभ्यास केला तर जास्त फायदा होईल असं. म्हणजे तू जे सराव चाचण्यांबद्दल बोललीस तर ते अतिशय खूपच वेगळ्या पद्धतीचा अप्रोच होता. म्हणजे ह्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट म्हणजे 3 वेगवेगळ्या लोकांचा अप्रोच जर तुम्हाला कळाले तर एकूणच इन जनरल तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्हिंगचा अप्रोच डेव्हलप होतो. खूप चांगले नवीन विद्यार्थ्यांना ह्या अप्रोचचा खूप फायदा होईल. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर स्पर्धा परीक्षांबद्दल खूप निगेटिव्ह असं लोकांच्या विद्यार्थ्यांच्या मनात भावना आहे की मला जमूच शकत नाही, माझं बॅकग्राऊंड असं आहे तर मी होऊ शकत नाही, माझं अकॅडमिक असं आहे तर मी होऊ शकत नाही, मी इंजिनियर आहे तर मी हे करायला पाहिजे, मी डॉक्टर आहे तर मी हे करायला पाहिजे. तर म्हणजे प्रोफेशनल डिग्री असतील किंवा सामान्य डिग्री असतील तर ह्या मुलांच्या मनामध्ये स्पर्धा परीक्षांच्या बद्दल खूप भीती आहे. तर आता तुझं यश मिळालेलं आहे, तुला प्रयत्नांनी मिळालेले यश आहे, तर अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांना तू काय असा संदेश देशील? आता म्हणजे ग्रॅज्युएशन आता पहिलीच आपली जी आयोगाची अट आहे की एक ग्रॅज्युएशन हवं, मग ते कोणत्याही फील्डमध्ये असेल तरी आयोग लागू करतो. त्यामुळे मग तुमचं नॉर्मल BSc असू, BCom असू, BA असू किंवा इंजिनिअरिंग डॉक्टर कोणतीही फील्ड असू, जर तुम्हाला प्रशासनात येऊन काम करायची इच्छा असेल तर मग आणि तुमच्या पर्टिक्युलर फील्डमध्ये काम करायची इच्छा नसेल तर मग ती कोणतीही भीती न बाळगता मला वाटतं की सुरुवात करायला काहीही हरकत नाहीये. कारण प्रत्येक एका फील्डचं एक प्रॉपर म्हणजे योगदान असतं. आता इंजिनिअरिंग जर तुमचं झालं असेल तर तुमचं जे काही ऍप्टिट्यूड पार्ट आहे तो तुमचा स्ट्रॉंग असणार आहे, त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. कारण CSATचा पेपर असतो त्याच्यामध्ये त्याचा फायदाच होणार आहे. तसं सेम बघायला गेलं तर BSc असेल त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो जे काही पर्टिक्युलर सब्जेक्ट आहेत ते तुमचे स्ट्रॉंग असतात, त्याचा तुम्हाला कुठे ना कुठेतरी आयोगाच्या
पेपरमध्ये फायदाच होणार असतो. त्यामुळे कुठलीही फील्ड अशी कमी दर्जाची नाही असं मला वाटतं. कोणतंही ग्रॅज्युएशन असू दे, त्यांचं कुठे ना कुठेतरी एक कॉन्ट्रीब्युशन आहे आयोगाच्या पेपरमध्ये किंवा क्वेश्चन्समध्ये. आणि फक्त प्रिलियम्सच नाही तर मेन्सचा जेव्हा आपण स्टडी करतो किंवा आपण जेव्हा इंटरव्ह्यूचा देखील स्टडी करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज असते. त्यामुळे कुठेही ग्रॅज्युएशन माझं वेगळ्या फील्डमध्ये झालंय आणि मी आता MPSC करते, ते जे काही बर्डन आहे ते न घेता फक्त आपण त्याचा वापर कसा चांगल्या पद्धतीने करू शकतो ह्या गोष्टीकडे जर आपण पाहिलं तर म्हणजे आपल्याला रिझल्ट पण चांगले मिळत जातात असं मला वाटतं. आता हे तुझं यश तसं बघितलं तर खूप मोठं यश आहे. Yes. तर ह्या यशाचं श्रेय तू कुणाला देशील? सर्वप्रथम तर म्हणजे माझे जे आई वडील आहेत आणि माझी लहान बहीण आहे, तिने मला जेवढे 3-4 वर्ष सपोर्ट केला त्यांना मी या यशाचं खूप मोठं श्रेय देण्याचं म्हणजे हे करेन. आणि त्यानंतर युनिक अकॅडमी आहे, ज्यांनी मला एवढं चांगलं गायडन्स दिलं आणि प्रत्येक पायरीवरती ते माझ्या सोबत होते. जी पूर्ण फॅकल्टी मला लाभली, प्रिलियम्स असू, मेन्स असू किंवा आपलं इंटरव्ह्यू असू, इव्हन त्याच्यानंतर सुद्धा ते टचमध्ये जी फॅकल्टी आहे ती नेहमी टचमध्ये राहिली. आणि प्रत्येक म्हणजे फॅमिलीसारखं आम्हाला त्यांनी ट्रीट केलं की म्हणजे तुम्ही म्हणजे डिप्रेस होऊ नका, कुठली पण गोष्ट आली तर म्हणजे सांगा, आम्ही तुमच्यासाठी नेहमी हजर असू. त्यामुळे खूप मोठं श्रेय युनिक अकॅडमीला सुद्धा जातं. आणि नंतर जे मला फ्रेंड्स भेटले, माझा जो काही ग्रुप माझा झाला होता आणि त्याच्यामुळे म्हणजे आम्ही एकमेकांशी जे काही म्हणजे प्रयत्न करून माझे त्याही म्हणजे फ्रेंड्सला यश मिळालेलं आहे, तर त्या फ्रेंड्सला देखील मी ह्याचं श्रेय देण्याचं म्हणजे सांग. आता तुमचा जो ग्रुप होता तर 3 लोकांचा येस सर. अभ्यास पण तुम्ही तिघांनी एकत्र येस केला. सर. तर ग्रुपमध्ये प्रिपेअर करायचे काय फायदे आहेत किंवा तोटे आहेत असं तुम्हाला वाटतं? सर आता प्रत्येक गोष्ट आहे तर प्रत्येक गोष्टीचे प्रोज अँड कॉन्स असतात. मग ते फक्त आपल्यावरती डिपेंड आहे की आपण कुठली गोष्ट म्हणजे निवडायला हवी. आता ग्रुप आहे तिघांचा असू, चौघांचा असू, पण तेवढ्याच डेडिकेशनने सगळे असणं गरजेचं आहे. फक्त दोघं अभ्यास करतायत, तिसरा बघून बसतोय, काही म्हणजे तो अर्थच नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे तेवढ्या डेडिकेशनने जर सगळे अभ्यास करत असतील आणि मग ग्रुपचा एक फायदा असा होतो की पटापट सब्जेक्ट्स कव्हर होतात आणि जे आपण एकमेकांकडून जी तयारी करून घेतो ती खूप चांगल्या पद्धतीने होते, असं मला पर्सनली एक्सपिरियन्स आला. त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की ग्रुपचा मला फायदाच झाला. त्यामुळे ते प्रत्येकावरती डिपेंड आहे. तर कोणाला इंडिव्हिज्युअल स्टडी करायला आवडेल किंवा कोणाला ग्रुप, तर ते आपलं म्हणजे डिपेंड आहे, त्यांनी ठरवावं की त्यांनी कसं म्हणजे करावं ते. तर तुझं जे हे यश आहे, पुन्हा एकदा या यशाबद्दल तुझं अभिनंदन. Yes. तुला भावी आयुष्याबद्दल, भावी वाटचालीबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. ह्या होत्या प्रज्ञा पोखरे. आज आपण बघितलं की त्यांनी प्रिपरेशनच्या सर्व टप्प्यांवरती कशा पद्धतीने एखाद्या नव्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करावी, ताणतणाव कसं मॅनेजमेंट, कसं त्याच्यावरती मात करावी, त्याचप्रमाणे ग्रुप स्टडी करावा का नको, नोट्स काढायचे का नाही, सराव करायचा का नाही, या सरावाबद्दल मार्गदर्शन केलं. तर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच.